हिंदू पुराणानुसार कश्यप ऋषीच्या प्रयत्नातून काश्मीरचे खोरे निर्माण झाले. काश्मीरच्या पुढे येण्याचे कारण तेथील धर्म, तत्वज्ञान, कला, साहित्य, सौंदर्य समीक्षा आणि आध्यात्मिक कृपेचा वास. ह्या ध्वनी चित्रफितीमध्ये काश्मीर प्रश्नापलीकडच्या 3,50,000 काश्मीरी पंडितांची कहाणी दाखवली आहे. 19 जानेवारी 1990च्या भल्या सकाळी एका निष्ठाबद्ध जमातीला काश्मीरचे राहते घर सोडण्यास सांगण्यात आले. काश्मीरी पंडितांची घरे हजारो काश्मीरी मुसलमानांनी जाळली, महिलांवर बलात्कार केले आणि त्यानंतर सर्व मशिदीमध्ये एक ध्वनिफीत वाजवण्यात आली. बेनजीर भुट्टोच्या शासनकाळात पाकिस्तानने हे षडयंत्र रचले. या जहाल भाषणामुळे काश्मीरमध्ये बदल्याची व तिरस्काराची भावना निर्माण झाली. जिसको इस देश में रहना होगा अल्लाह अकबर कहना होगा. दिस वाज द फर्स्ट स्लोगन. नंबर 2, प्रथमतः ज्याला काश्मीरमध्ये राहायचे आहे त्याला अल्लाह अकबर म्हणावेच लागेल, हे पहिले घोषवाक्य होते. दुसरे म्हणजे येथे निजामे मुस्तफा मुसलमानी सरकार पद्धतीनेच राज्य केले जाईल. तिसरे घोषवाक्य होते, काश्मीरी पंडितांनो पळून जा. ज्यावेळी सामूहिक मोर्चे निघत होती त्यावेळी ही घोषवाक्य निनादत होती. एक सामान्य माणूस म्हणून, एका जमातीचा पुढारी म्हणून मी धर्मांतर करावे वा जिहाद मोर्चात सामील व्हावे की काश्मीर सोडावे, असे 3 पर्याय माझ्या समोर ठेवले गेले होते. तेव्हा मी विचार केला, स्थलांतर करणे उत्तम राहील. These were 3 options given to me. So I thought it is better to leave. मैंने कहा चलो नहीं हम नहीं वो करेंगे. केवळ हे जानवे वाचवण्यासाठी आम्ही काश्मीर सोडले. मी ठरवले की मी माझ्या पोराबाळांची, सुनांची अब्रू वाचवणार आणि स्थलांतर करणार. हम चले जाएंगे बाहर. हर एक मस्जिद से आवाज आई अल्लाहु अकबर अल्लाह. प्रत्येक मशिदीमधून अल्लाहु अकबरच्या कानठाळ्या बसवणारा घोष ऐकू येत असे. गरजते आवाज आ रही थी. अखबार में हम तो लास्ट पर निकले थे. अल सफा नामक स्थानक वृत्तपत्रात काश्मीरी पंडितांनी 2 दिवसात काश्मीर सोडावे, नाहीतर आम्ही तुम्हाला ठार मारू असा आदेश देणारी पूर्ण पानभर जाहिरात छापून आली होती. पण याची खरी सुरुवात झाली 1989 मध्ये, जेव्हा अतिरेक्यांनी काश्मीरी पंडितांचे म्होरके निवडून त्यांना ठार मारायला सुरुवात केली. सकाळी 10 वाजता माझ्या घरात एक माणूस शिरला. तो माझ्या नवऱ्याला बाहेर घेऊन गेला. काही वेळाने असे लिहिलेले एक पत्रक आमच्या दारावर चिकटवलेले दिसून आले की आम्ही तुझ्या नवऱ्याला ठार मारले आहे व त्याचे मृत शरीर झेलम नदीत फेकून दिले आहे. आम्हाला त्याचा देह अजूनही सापडला नाही. और फिर चाकू गरम लगाया और ये पट्टी की एक आंखें की पट्टी को उठाया. त्यांनी माझ्या डोळ्यात सुरी खुपसली व नंतर माझी जीभ बाहेर खेचली आणि कात्रीने कापला. पूरी वादी में एक ही तहलका. त्या रात्री मला सांगता येणार नाही ते कोणी घडून आणले व आयोजित केले, पण साऱ्या खोऱ्यातून रात्री 2 वाजता एकच आवाज निनादत होता, पंडितांनो पळून जा नाहीतर ठार मारले जा. दारावर धमक्या देणारे संदेश चिकटवले गेले. भल्या सकाळी धमक्या देणारे संदेश टेलिफोनवरून देण्यात आले. दोनों डेड बॉडीज के ऊपर स्ट्रैंगुलेशन के निशान थे. दोन्ही मृत शरीरावर गळा आवळल्याच्या खुणा होत्या. माझे वडील कपाळाच्या मधोमध कुंकवाचा टिळा लावायचे. त्या जागेवर मला वाटते त्यांनी खिळा ठोकला, कारण त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कपाळातून 2 दिवस रक्त येत होते. 2 दिन के बाद में भी निकल रहा था. तरुणांना घराबाहेर नेऊन स्टीलच्या तारांनी त्यांचे गळे आवळण्यात आले. स्त्रियांना फासावर लटकवण्यात आले. काहींना तर जिवंत जाळले गेले. ते आमच्या लेकी बाळांवर अत्याचार करत, आमचा अवमान करत आणि त्यामुळे आम्हाला पळणे भागच होते. माझ्या नवऱ्याला त्यांच्या कचेरीतून पळवण्यात आले आणि त्यांचे मृत शरीर अलीजान रोडवर फेकून देण्यात आले. त्यांचे शरीर बंदुकीच्या गोळ्यांनी इतक्या वाईट तऱ्हेने छिन्न विच्छिन्न झाले होते की आम्हाला त्याला अंतिम स्नान पण घालता आले नाही. काश्मीरी पंडितांनी आवाज उठवला, पण जग शांतच राहिले. भारतीय संसद ही गप्प राहिली. बुद्धिवादी, धर्मनिरपेक्षतावादी, मानवता हक्कवादी गप्प बसले. डाव्या विचारसरणीचे, उजव्या विचारसरणीचे सगळे शांत राहिले. अशी शांतता जी त्यांच्या कामी आली. काश्मीरी पंडितांनी स्वतःची इबरत आणि जीव वाचवला. 3,50,000 काश्मीरी पंडित आपले घरदार, जवळचे सगळे काही मागे सोडून जायला लागले.
त्यांनी बाकीच्या भारताच्या पायाशी शरणागती घेतली. धर्मनिरपेक्ष लोकशाही भारत. पण ही असली कसली शरणागती? भारतीय असूनही आपल्या स्वतःच्या देशातले निर्वासित. पंडितांना वाटले की ही स्थिती थोड्या काळापुरती राहील. काही काळाने गोष्टी सुधारतील. तशीच वर्षे गेली. आजपर्यंत 12 वर्ष लोटली गेली. 3,50,000 काश्मीरी पंडित अजूनही छावण्यात खितपत पडून आहेत. ह्या निर्वासितांच्या छावण्याभोवती विटा बनवण्याचे कारखाने आहेत. त्यातून उडणारी धूळ रहिवाशांच्या फुफ्फुसांना इजा पोहोचवत असते. आपल्या लहान मुलांसकट जवळपास 90% लोकांना अस्थमा आणि इतर रोगांची लागण झाली आहे. There are 3 generations living under one tent. एकेका छावणीत 3-3 पिढ्या दिवस काढत आहेत. इथे म्हातारे, तरुण लोक आणि लहान मुलेही आहेत. त्यामुळे पाहायला गेले तर इथल्या लोकांना वैवाहिक सुखापासून वंचित राहावे लागत आहे. आणि घटत्या लोकसंख्येचे ते एक महत्त्वाचे कारण आहे. कैंप्स के अंदर जो भी आप हालात देखते हैं, इट इज मियरली कि हमें ऊपर थोड़ा सा छत मिला है. छावण्याच्या आतली स्थिती पाहायला जाल तर आम्हाला केवळ डोक्यावर एक छत राहायला दिले आहे. गेल्या 2 वर्षात इथे कसल्या दुरुस्त्या झाल्यात ना आरोग्यासाठी कसली सुविधा. रोगराई वाढत आहे आणि आमचा औषधावरचा खर्च देखील. बीमारियां बढ़ गई और हमारे जो खर्चे हैं दवाइयों के वो बढ़ गए. 20,000 पेक्षा जास्त लोक छावण्यात आणि दुसरीकडे मृत्युमुखी पडले आहेत. कितीतरी लोक त्यांना थंड हवामानाची सवय असल्याने भारतातील अन्य ठिकाणचे अत्यंत गरम हवामान सहन करू शकले नाहीत आणि उष्माघाताने मरण पावले. व तसेच मानसिक आघातामुळे हृदयविकारच्या झटक्याने अनेक लोक दगावले. त्यामुळे विखुरलेल्या परिवारांमधील एकसंधपणा भंग पावला. स्वतःची एक वेगळी संस्कृती असणारी संपूर्ण जमात आज त्यांचे नैसर्गिक वातावरण गमावल्यानंतर देशबाह्य होण्याच्या धोक्यात आहे. काश्मीरमधील दहशतवाद हा एक आदर्शवादावर आधारित सैद्धांतिक लढा आहे. त्यात काही ठराविक राजकीय निष्ठाही गुंतलेल्या आहेत, ज्या कट्टरवादी आणि सांप्रदायिक आहेत. काश्मीरमधील अतिरेकी हिंसाचाराचे महत्त्वाचे अंग म्हणजे कशाही प्रकारे राज्याला आपल्या नियंत्रणाखाली आणणे. कारण येथील हिंदू आणि अल्पसंख्याक भारतापासून वेगळे होण्याच्या कल्पनेला तयार नाही आणि इस्लामी निजामे मुस्तफा कायद्याच्या आधिपत्याखाली राहण्याची त्यांची इच्छा नाही. काश्मीरी खोऱ्यातील अतिरेकी हिंसाचार हा काही स्वातंत्र्य लढा नव्हे, तर काश्मीरी पंडितांना काश्मीरमधून जातीय दृष्टिकोनातून दूर केले जाणे ही गोष्ट त्याची साफ साक्ष देते. कुपवाड़ा डिस्ट्रिक्ट में की बात मैं करता हूँ. कुपवाड़ा डिस्ट्रिक्ट में करीबन 100 मंदिर थे. इस डिस्ट्रिक्ट में जो बॉर्डर डिस्ट्रिक्ट है, कुपवाडा जिल्ह्यामध्ये आता काही शिल्लक नाही. तिथे 100 पेक्षा जास्त देवळे होती. आज सर्व देवळे भुईसपाट झाली आहेत, पूर्णतः नष्ट झाली आहेत. तिथे इतका विनाश झाला आहे की देवळांचे आता काहीच अवशेष शिल्लक उरले नाही. उस ओरिजिन में मंदिरों को तोड़ा गया था.